हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज गुरुवार असल्या कारणाने मी हळदीचं लेपन करायला घेतले होते उंबरठ्याला. तर म्हटलं चला हा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करून घेऊया. तर मी हळदीचं लेपन करताना कुठल्या कुठल्या वस्तू वापरते ते मी पहिले तुम्हाला सांगून देते. तर हळदीचं लेपन करताना मी पहिले घेतलेलं असतं ते हळद, त्याच्यामध्ये असतं गाईचं गोमूत्र, त्याच्यामध्ये असतं गाईचं दूध आणि गुलाबजल. तर ह्या 4 वस्तू वापरून मी हे हळदीचं लेपन जे आहे ते करायला घेतलेलं असतं. आणि हळदीचं लेपन तुम्ही कुठल्या कुठल्या दिवशी करू शकता तेही सांगते. हळदीचं लेपन तुम्ही गुरुवारी करू शकतात, मंगळवारी करू शकतात, दर अमावस्येला करू शकतात आणि दर पौर्णिमेला करू शकतात. तर एवढे 4 म्हणजे हे 4 वेळा जे आहे ते तुम्ही ते हळदीचं लेपन करू शकता. तर दर गुरुवारी दर मंगळवारी तर फिक्स करायचंच आहे तुम्हाला. बरं, हळदीच्या लेपनाचे फायदे काय आहेत ना ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर उंबरठा जो आहे ना तो आपल्या घरातला केंद्रबिंदू मानला जातो. आणि आपल्या घराचा केंद्रबिंदू म्हणजे जी काही निगेटिव्हिटी येणार आहे ती तिथूनच येणार आहे, जी पॉझिटिव्हिटी येणार आहे तीही उंबरठ्यावरूनच येणार आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की उंबरठा हा आपल्या लक्ष्मी मातेचं प्रतीक मानला जातो. की लक्ष्मी माता म्हणतात की उंबरठ्याजवळच लक्ष्मी मातेच विराजमान असते. उंबरठा छान असेल तर लक्ष्मी माता स्थिरावते आणि जर नसेल तर ती कुठेतरी तिथून निघून जाते. तर याच्यासाठी जो तुम्हाला आहे, आणि असं म्हटलं जातं की शास्त्रानुसार राहू ग्रह जो आहे तोही आपल्या उंबरठ्यावर म्हणजे विराजमान असतो. तर राहू ग्रहाचे जे दुष्परिणाम आहेत ते कमी करायचे असतील, घरातला वास्तुदोष कमी करायचा असेल तर हळदीचं लेपन हे एक बेस्ट ऑप्शन आहे किंवा हा एक बेस्ट उपाय आहे की ज्याच्यामुळे घरातले जे वास्तुदोष आहेत ते कुठेतरी कमी होतात. आता आपलं घर आपण कितीही वास्तुशास्त्रानुसार बांधलं पण तरी काही ना काहीतरी वास्तुदोष तर घरामध्ये असणारच आहे. तो आपण पूर्णपणे तर हे नाही करू शकत, म्हणजे पूर्णपणे वास्तुदोष नसलेलं घर तर नाही आपल्याला मिळू शकत. तर हळदीचं लेपन केल्यामुळे काय असतं, वास्तूमधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती कमी होते किंवा बाहेर जाते. पॉझिटिव्हिटी जी आहे, सकारात्मकता जी आहे ती वाढायला सुरुवात होते. आणि घरातले जे लोक आहेत तर त्यांना कुठेतरी फायनान्शियल प्रॉब्लेम चालू असतील, हेल्थ इश्यू चालू असतील किंवा त्यांच्या लाईफमध्ये अजून दुसरे काहीतरी स्ट्रगल चाललेलं असेल तर ह्या हळदीच्या लेपनामुळे कुठे ना कुठे ते कमी होतं. आपण कितीही नाही म्हटलो, आपण कितीही सुशिक्षित झालो, कितीही शिकलो तरी शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार ज्या गोष्टी आपले पूर्वज मानत होते त्या कुठेतरी आत्ताही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण आपण जितकं सायन्स वाचायला लागलो ना तितकं कुठेतरी आपला जो म्हणजे शास्त्र आहे ते कुठे मागे पडायला लागलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पहिलेही उपयोग केला जायचा, तर तेव्हा जे प्रॉब्लेम्स होते ते कमी होते. तर आपल्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते आपल्याकडेच आहेत. अशा छोट्या छोट्या ज्या रेमेडीज आहेत त्या तुम्ही घरगुती उपाय करूनच स्वतःचं जे घर आहे त्याच्यामधली पॉझिटिव्हिटी वाढवू शकतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.